आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मैं माझी सही असं नाही करू शकत. असं करू शकत नाही माझी सही. का माहितीये तो विक्रम खोटं बोलतो आहे. मी काय करू? मी सईंना सांगू का डिरेक्टली? मी डिरेक्टली सईंना फोन करतो आणि सांगतो विक्रम बद्दल. हा सईंना फोन करतो आणि त्यांना डिरेक्टली विचारतो की हा विक्रम कोण आहे. सिंपल. माझ्या डोक्यात ना सगळे डाऊटच निघून जाईल. मला हा त्रास नको आहे. प्लीज पोहोचला, प्लीज पोहोचला सई. सई पोहोचला प्लीज, प्लीज. क्या फोन का उस वक्त नहीं है. माहिती हा विक्रम खोटा बोलतोय. मला माहिती आहे. बहिणी मला एक सांग, तुला जेव्हा देवाने बनवलं तेव्हा नक्की वेगळं मटेरियल यूज केलं होतं ना? वेगळा म्हणजे? आणि हे काय मध्ये जातात? अगं आय एम डॅम शुअर. कारण तू इतकी वेगळी आहेस आणि आमच्यापेक्षा तर फारच वेगळी आहेस तू. वेगळी वगैरे काय नाही. जशी नॉर्मल माणसं असतात ना तशीच मी सुद्धा. उगाच आपलं वाईट पण अजिबात नाही. कोणताही नॉर्मल माणूस अंजली तुझ्याशी जे वागली त्यानंतर तिला माफ करू शकलं नसतं. पण तू मला काहीही न ठेवता तिला माफ करून टाकलं आणि वरून तिला हेल्प पण केलीस. हे बघ, अंजली कशी वागली ना तरी शेवटी ती माझी बहीण. आणि तिच्याकडून काही चुका झाल्या म्हणून तिला सारखी आपण शिक्षा देत राहायची का? झालं गेलं ना ते विसरून जाण्यात शहाणपणा. बरोबर ना? म्हणजे नव्याने पुन्हा सुरुवात करता येते. बहिणी तुझी ना ग्रेट हो यार. आता मी ड्राईव्ह करतोय म्हणून सांग, नाहीतर नक्की तुझे पाय धरले असते. काहीही बोलतोस तू. मी अरे बापरे, देवांश सरांचे एवढे मिस कॉल. एवढं काय काम पडलं ब्रोला? परत कॉल करून बघ ना. फोनच नाही उचलत हे. एवढे फोन येऊन गेले त्यांचे. काही अर्जंट तर नसेल ना? खूप अर्जंट काम असणार आहे त्याचं तुझ्याकडे. हो, नाही असंच वाटतंय. नेमका माझा फोन सायलेंटवर होता. फोन उचलायला हवा होता. माझं नेमकं लक्ष नव्हतं. मी सांगतो ना ब्रोचं काय इम्पॉर्टंट काम असेल. एखाद्या महत्वाच्या मीटिंगच्या आधी त्याला त्याच्या बायकोशी बोलायचं असेल. तू लकी आहेस ना त्याच्यासाठी, म्हणून त्याने तुला कॉल केला. त्याची मीटिंग सक्सेसफुल व्हावी असं त्याला वाटलं असेल, पण तू उचलला नाहीस. तू एक काम कर, ब्रोला ना मनातल्या मनात बेस्ट विशेष दे. आय एम शुअर ब्रोचं काम होऊन जाईल. हे तसं असेल तर चांगलंच आहे. पण मला काय वाटतं माहिती का, मी परत एकदा ना कॉल ट्राय करून बघते. करून बघ. नको नको नको. मी आता सईंचा फोन नको उचलायला. मी जर आता त्यांना विक्रम बद्दल काही विचारलं, त्यांना असं वाटेल की कदाचित माझा विश्वासच नाहीये त्यांच्यावर. पण असं नाहीये. असं नाही. मला माहिती तो विक्रम खोटं बोलतोय. मला त्यांना अशी फिलिंग नाही द्यायची आहे. मी आधी स्वतःला शांत करतो. आणि मग त्यांच्याशी बोलतो. येस येस.
जर त्या विक्रमने हा व्हिडिओ व्हायरल केला तर? नाही नाही, सई जरी इनोसेंट असल्या तरी तो व्हिडिओ बघून लोकांना गैरसमज होणारच. Shit. Shit. बाबा हा सगळ्यांना मारतो का काय? हे लोक दारू पिऊन गाड्या चालवतात आणि याची शिक्षा आपल्यासारख्या लोकांना मिळते. हा रे, आधी स्वतःहून एवढे कॉल्स केलेत आणि आता मी कॉल बॅक करते तर एकही कॉल उचलत नाहीयेत. अगं किती टेन्शन घेतेस तू वहिनी. तू दादाला आज ओळखतेस का? दादाला ऑलरेडी एक गर्लफ्रेंड आहे, तुला माहिती आहे ना? गर्लफ्रेंड कोण? अगं त्याचं काम हे त्याची पहिली गर्लफ्रेंड आहे. सो तो एकदा कामामध्ये बिझी झाला ना मग त्याला काहीही लक्षात राहत नाही. आणि आय एम शुअर तो कुठल्या तरी इम्पॉर्टंट मीटिंग मध्ये आहे सध्या, म्हणून तो फोन रिसीव्ह करत नाही. एकदा फ्री झाला ना तो नक्की तुला कॉल बॅक करेल. चिल. बरोबर आहे. बघ एरवी काय नाही वाटत रे मला. मलाही कळलंय की आता ते कामात असले की फर्स्ट प्रायोरिटी ते कामालाच देतात. पण आज मला असं माहित नाही का असं विचित्र फील होत आहे. असं पोटात गोळा आल्यासारखं होत आहे मला. कळत नाही असं का होतंय. बहिणी तू ना आई बरोबर राहून आई सारखीच झालीयस. अरे ती पण अशा छोट्या छोट्या गोष्टींचं फार टेन्शन घेते. हे बघ तू चिल राहा. आता बघ थोड्या वेळ तुला ब्रो कॉल करेन बघ. आय एम डॅम शुअर. ओमी यांचा कॉल आलाय. बोला था ना मैंने. भाभी तू मुगत टेन्शन लेते. आता फोन उचल नाहीतर कटेल फोन. हॅलो देवांश सर, सॉरी खरं तर माझा फोन आहे ना पर्स मध्ये होता आणि त्यामुळे कळलं नाही मला. काय यांचा ऍक्सिडेंट झालाय. काय? मगाचपासून जीव का असा घाबरा घुबरा झालाय माझा. मनच लागत नाहीये कशात. सई सुद्धा घरी नाही. देवी आई तू लक्ष ठेव. देवी आई आहे तरी काय तुझ्या मनात? कसले संकेत देतेस तू? आहे जानकी तुझं काही व्रत वगैरे चाललंय का? नाही बराच वेळ झाला तू इकडे देवघरातच आहेस. बाहेर दुपार होत आली. मला मगासपासून अगदी अस्वस्थ वाटत होतं, म्हणून म्हटलं जरा वेळ देवासमोर उभं राहावं. मुलं सुद्धा नाहीयेत घरी. मला खूप काळजी वाटते. काही होणार नाही ना? हे बघ आत्ता कुठे आपल्या घरात सगळं नीट व्हायला लागलेलं आहे. देवांश आणि सई किती खुश असतात पाहिलंस ना तू. मग तेच तर. देवांश आणि सईच्या संसाराला कोणाचीच दृष्ट लागायला नको, म्हणूनच काळजी लागून राहते. हे बघ आपल्या दोघांचे आशीर्वाद आहेत त्यांच्या पाठीशी. काहीही होणार नाही. अगं त्यांच्या मैत्रीच्या जोडीला
आता प्रेमाची गोडी यायला लागली आहे. त्या दोघांकडे बघितलं ना, मला खूप आनंद होतो. या परमेश्वराची लीला अगाध आहे ना. किती अडचणी आल्या आणि त्या दोघांचं लग्न व्हायचं होतं आणि ते तसंच झालं देखील, नाही का? घे, 100 वर्ष आहेत आपल्या सुनेला. आता आपण सई बद्दल बोलत होतो, तिचाच फोन. हा हा, बघतो. हॅलो, हा सई, 100 वर्ष आयुष्य आहेत तुला. आणि बरं झालं फोन केलास, तुझी सासू इकडे तुझी काळजी करते. हे बोल बाबा, ऐका ना. हा बोल ना, काय झालं? आणि तुझा आवाज असा काय येतोय? बाबा, देवांश सर. काय देवांशला काय झालं? काय? अहो काय झालं देवांशला? एक मिनिट थांब, मला बोलू तर दे तिच्याशी. काय म्हणते? एक मिनिट. हा सई, सांग काय झालंय? बाबा, देवांश सरांचा ऍक्सिडेंट झालाय. काय? मला आत्ताच पोलिसांचा फोन येऊन गेलाय. सिटी हॉस्पिटल मध्ये नेलंय त्यांना. तुम्ही प्लीज या ना लवकर. मी आणि ओमी निघालो आता इथून. तुम्ही प्लीज लवकर या. अहो काय झालं बोला ना. अहो काय म्हणते सई? अहो असं काय करताय? काय झालं? अहो अहो बोला ना, काय झालं? अहो असं काय करताय तुम्ही? रिया, ओमी, ताई लवकर या. अहो काय झालं सांगा ना. देवांशचा ऍक्सिडेंट झालाय. दादा, दादा, सर काय झालं तुम्हाला? दादा, दादा, ऍक्सिडेंट कसं काय झालं तुमचं? सर प्लीज. बहिणी, दादाला लवकर ट्रीटमेंटची गरज आहे. प्लीज यांना आत घेऊन जाऊ दे. प्लीज यांना लवकर आत घेऊन चला. डॉक्टर प्लीज माझ्या भावाची ट्रीटमेंट लवकर सुरू करा. याचं नाव देवांश जहागीरदार आहे. देवांश जहागीरदार? हो. फारच मेजर ऍक्सिडेंट झालेला दिसतोय. मेंदूला फारच मार लागलाय. कंडिशन क्रिटिकल आहे. इमिजिएटली ऑपरेट करावं लागेल. सर तुम्हाला काय होणार नाही. दादा, दादा उठ ना प्लीज. दादा, सिस्टर, ऑपरेशन थिएटरची तयारी करा. दादा उठ ना. बघा मी आली ना आता. दादा. आई बाबा पण येतात. सर प्लीज प्लीज दादा. एकदा उठा ना. सर डोळे उघडा प्लीज. बहिणी प्लीज सावर, दादाला ट्रीटमेंटची गरज आहे. डॉक्टर तुम्ही प्लीज लवकर घेऊन जा दादाला. बहिणी, बहिणी प्लीज. मॅडम प्लीज कोऑपरेट करा. सिस्टर क्विक. बाबा सांगा ना नक्की काय झालं दादाला? ऍक्सिडेंट झाला एवढंच कळलंय आपल्याला. तरी मला भीती वाटतच होती. अस्वस्थ वाटत होतं सारखं मला. माझ्या देवाला काही झालं नसेल ना. तुम्ही दोघी प्लीज रडू नका. दोघी शांत व्हा. देवांशला काही होणार नाही. दादा, त्या सईने काही सांगितलं का? हे माहिती नाही. सई म्हणाली की तिला पोलिसांचा फोन आला आणि पोलीस म्हणाले की देवांशचा ऍक्सिडेंट झालाय. बाकी काही नाही. आता आपण तिकडे गेलो की आपल्याला कळेल सगळं. मूर्ख मुलगी येते, मूर्ख मुलगी. अर्थवट माहिती देते आणि आपल्या जीवाला खोरूगाच. देव जेव्हा अक्कल वाटवता तेव्हा कुठे होती ही काय माहिती. बहिणी, ही मुलगी देवांचा जीव वाचवणार होती ना. त्यासाठीच लग्न लावलंस ना. बघते ना काय घडतंय ते. देवांश सुखरूप राहावा, त्याच्या जीवाला काही धोका होऊ नये म्हणून आपण तिचं लग्न लावून दिलं याच्याशी. त्याचा काही उपयोग झालेला नाहीये. ही मुलगी जेव्हापासून देवांच्या आयुष्यात आली ना तेव्हापासून नुसत्या अडचणीवर अडचणी येत आहेत. लग्न झाल्यापासून नुसता मनस्ताप दिला या मुलीने. आता पुरे ना. देवांश सुखरूप असणं हे आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचं आहे. बस.
पटकन बहिणी तू प्लीज शांत हो. हे बघ दादा खूप स्ट्रॉंग आहे, त्याला काही होणार नाही. प्लीज शांत हो. हो मी तू बघितलंस ना किती लागलंय त्यांना, किती त्रास होत असणार आहे. मी नाही त्यांना अशा अवस्थेत बघू शकत. सगळ्यांचं चांगलं चिंतात ना ते, प्रत्येकाला मदत करतात आणि आज देवाने त्यांच्यावर काय वेळ आणलीये. बहिणी प्लीज शांत हो. हे बघ काही होणार नाही दादाला. तू बस 2 मिनिटं, तू बस बस. हो मी होतील ना लवकर बरे ते. हो होतील होतील, तू शांत राहा. नर्स देवांच्या हवी कर. ऍक्सिडेंट झाले त्याचं. कुठे लवकर सांगा. 1 मिनिट. अगं लवकर सांग. स्ट्रेट जाऊन राईट जा, त्या वॉर्ड मध्ये आहे. स्ट्रेट. मी कुठे रे देवा, कुठे देवा, बघितलं त्याला खूप लागलंय खरं त्याला. तुम्ही डॉक्टर काय म्हणाले? तुम्ही बोल ना दादा, बरा आहे ना, काय झालंय त्याला, मला बघायचंय त्याला. ओमी अरे गप्प काय तू, बोल ना. बोल ना, सांग ना मला काय झालंय. काय बोलू आत्या, दादाची कंडिशन क्रिटिकल आहे. डॉक्टर ट्रीटमेंट करतायत आतमध्ये, तो होईल बरा लवकर असं म्हणाले. मला सुद्धा भीती वाटतेय, कारण ब्रोला मी असं कधी पाहिलं नाहीये ना. देवा देवा, माझ्या जीवाला लवकर बरं. मी उपास तापास करेन, निवृत्त करेन, तो सुखरूप बसला पाहिजे. मला त्याच्यावरचं संकट माझ्यावर येऊन. ए जानकी, माझं देवा. ए जानकी जरा प्लीज प्लीज तू सावर स्वतःला. हे बघ आपल्या देवाला काहीही होणार नाही. हा तू सबुरीनं घे, प्लीज प्लीज सबुरीनं घे जानकी. बरोबर झालं. मॉम तू प्लीज शांत हो. पोलिसांनी काहीतरी सांगितलं असेल. ऍक्सिडेंट कसा झाला, काय झालं, काहीतरी म्हणाले असतील पोलीस. खरं तर आत्या हे सगळे प्रश्न माझ्या डोक्यातच नाही आले, कारण मी जेव्हा ब्रोला पाहिलं तेव्हा देवांशच्या बाबतीत असं झालंच कसं. तो तर इतका सेफ ड्राईव्ह करतो. त्या विक्रमने तर काही केलं नसेल ना. बाप्पा प्लीज देवांश सरांना लवकरात लवकर बरं कर. आता कुठे माझ्या वाट्याला सुख आलं होतं. देवांश सर आणि माझ्यातले सगळे वाद मिटले होते. आनंदात होतो आम्ही. मी नाही राहू शकत सरांशिवाय. प्लीज त्यांना बरं कर, प्लीज.
भैरवी अगं काय करतेस तू? दादा तू मध्ये बोलू नकोस. आत्ता आपण घरी असतो ना तर हिला धक्के मारून हकलून दिलं असतं. आज देवांची जी काही अवस्था आहे त्याला ही मुलगी जबाबदार आहे. पण मॅडम मी काय केलंय आणि देवांश सरांची काळजी मला सुद्धा खूप वाटते. देवांचं नाव नाही घ्यायचं तुझ्या तोंडून. शोभत नाही तुझ्या तोंडात देवांशचं नाव. मी खरं तर देवांशी बायको म्हणून सुद्धा शोभत नाही. जा ना, निघून जा देवांशच्या आयुष्यातून.